चॅनलवर तुमचं स्वागत आहे। हे बघा मी करते भोपळ्याचे वडे। तर हे बघा मी किसायचा कंटाळा आला असेल तर हा भोपळा अशा फोडी करून घ्यायच्या आणि अशाच पाठ नाही काढली तर चालते, कारण नंतर ती मऊ होते पाठ, त्यामुळे सुरीन पटकन निघते। असे न पाणी घालता कुकरला खाली म्हणजे तळाला एकदम थोडंसं पाणी ठेवायचं आणि शिजवून काढायचं। शिजवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। एक दोन कुकरला शिजवून घेतलेला आहे, त्याला पाट पण आहे, पण हा जून होता त्याच्यामुळे पूर्ण असा शिजला नाही। कोवळा असेल तर शिजतो, तो मॅच करता येतो। तर हे बघा, आणि हा भोपळा किसते आणि ही पाट तशीच राहते, मग ती पाट टाकून द्यायची, ती घ्यायची नाही आपण। हे बघा हे असे सगळं किसून घेतलेलं आहे। त्याच्यात आता मी घालणार आहे पीठ, तिखट, हळद, मीठ आणि गूळ असं घालणार आहे। गूळ तुम्हाला गोडीनुसार, गोड हवी असेल तर, तुम्हाला गोड खायला जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं, कमी आवडत असेल तर कमी घालायचं। ह्या भोपळ्याची थोडी गंमत सांगते। शेजारी बाई इकडे भोपळा आला होता, पण बघा माणसं कशी असतात, कंटाळा आला, तेल जाईल सगळं मटेरियल जाईल म्हणून त्या बाईला केलं भोपळा माझ्याकडे आणून दिला। म्हणजे तिचं म्हणणं काय, तू कर आणि परत दूर मला दे। भोपळा दिल्यापासून ती वाट बघत बसली की वडे कधी येतात, वडे कधी येतात। पण मी एवढे तर करू शकत नाही, कारण त्याला लागतं तेल, तिखट, मीठ, हळद भरपूर लागतं, त्यामुळे एवढे तर करू शकत नाही। माझ्या घरात दोनच माणसं, ते होतात गोड, त्याच्यामुळे कोण खायला बघत नाही जास्त। तर वाट बघत बसली, 10 वडे दिले आणि एवढी चांगली भोपळ्याची भाजी दिली, कारण भोपळ्याच्या भाजीला मला काही जास्त तेल लागत नाही आणि ह्याला खूप तेल लागतं। तर बघा असे असतात शेजारी बाई। तर हे बघा, इथे मी मीठ टाकते चवीनुसार। मीठ टाकलं, 1 चमचा तिखट आहे बघा, ते तिखट टाकलं, हळद टाकली आणि ह्याच्यात आपण मावेल तेवढं पीठ टाकायचे। आधी गूळ टाकून घ्यायचे। मला जास्त गोड नकोय म्हणून 1 वाटी गूळ किसून घेतला, आता तो गूळ किसून घालते। आणि हे तुम्हाला गरम करायचं असेल तर गरम करायचं, नाहीतर असं चांगलं मॅश करायचं, गूळ पातळ होतो। तर हा बघा असा मॅश करायचा गूळ, एकदम पाणी झालं पाहिजे, कुठेही गुठळी राहिली तर अशी फोडायची हाताने, असं झालं पाहिजे। आणि ह्याच्यात आता पीठ टाकत जायचं, ते मावेल तेवढं। बघा हाताने असं चांगलं घोटायचं, कुठे हातातल्या बोटाला गुठळी राहिली नाही पाहिजे। गुठळी राहिली की मग वडा करपतो तेलात, कारण ते गूळ आहे त्याच्यामुळे। बघा आधी मी एवढं पीठ घालून घेतलंय, आता मी याला चांगलं मळते, म्हणजे मला समजेल किती लागतं ते। एकत्र छान असं करून घ्यायचं, गोळा करायचा। हे बघा असं तेल घ्यायचं, तेलात हात बुडवायचा, हात तेलाचा लावायचा ह्याला आणि असं छान असं मळून घ्यायचं आणि असं ठेवायचं आणि 2 मिनिटात वडे थापायचे। हे बघा असे हे वडे घ्यायचे थापून, पहिले इथे तेल तापायला ठेवलंय, असे वडे घ्यायचे थापून। तेल तापलं की लगेच हे बघा असे तेलात सोडायचे आणि गरम गरम तेलात सोडायचे आणि फुगवायचे चांगले। हे बघा असे वडे काढायचे। चला तर मग लाईक सबस्क्राईब करा आणि या खायला, तुमच्याशिवाय मजा नसते। हे बघा असे मस्तपैकी भोपळ्याचे वडे, आणि तुम्हाला दाखवते इथे खिडकी आहे, बोंबा बोंब, शेजाऱ्यांच्या नाकातले केस पण जळले, एवढा वास आला। एक विचारतंय भजी केलात काय, एक विचारतंय असं, त्यांच्या नाकातले पूर्ण केस जळले। तुम्हाला कसे वडे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा।